सरकारने आमच्या मालाला फक्त भाव द्यावा, आमच्या कष्टाचं चीज करावं. सरकारला आम्ही काहीच मागत नाही. आम्ही कर्ज माफ सुद्धा करा म्हणत. खताचे आणि बियाण्याचे भाव गगनाला भिडलेले. कांदे गण निघलेत पण मग सोडून गेले, त्याला भावच नाही. काय करते 300 रुपयानं 400 रुपयानं कांदे इकले. तिला आम्हाला खताचे भाव कमी झाले पाहिजे. मुली शेतकरी म्हटलं नको म्हटलं, पण घरी शेती पाहिजे. काय वाटतं एकंदरीत? वाईट वाटतं. शेतकरी मुलगा नाही म्हणलं नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. गाव तिथं पार पार तिथं LS मराठीच्या विशेष भागात आपलं स्वागत आहे. आमचा गाव दौरा या विशेष मोहिमेत आज आपण थेट पोहोचलो आहोत भायगाव गंगा येथे, थेट शेतकऱ्यांच्या बांधावर. आज इथला बळीराजा कमालीच्या संकटात आहे. शेतकऱ्यांची व्यथा अशी आहे की गेल्या 5 ते 10 वर्षांपूर्वी शेतमालाला जे भाव मिळत होते तेच भाव आजच्या घडीलाही कायम आहेत. मात्र दुसरीकडे खते, बियाणं आणि शेतीचा एकूण खर्च दुप्पटीने वाढलाय. त्यामुळे आता शेती करणं पूर्णपणे न परवडणार झालंय. आम्हाला शासनाची कर्जमाफी नकोय आणि पोकळ योजनाही नकोय. फक्त आमच्या हक्काच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव द्या अशी आर्त हाक इथल्या शेतकऱ्यांनी दिली आहे. आजपर्यंत कधीही कर्जमाफीचा लाभ न मिळालेला शेतकरी व्यवस्थेकडून दुर्लक्षित राहिलाय. याच भीषण वास्तवाचा थेट बांधावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. पाहूयात हा सविस्तर ग्राउंड रिपोर्ट. LS मराठीचा गावभेट दौरा सुरू आहे आणि या गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने आपण सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहोत आणि या जिल्ह्यात सध्या आपण थेट एका शेतकऱ्याच्या बांधावर आहोत आणि या ठिकाणाहून नेमकी शेतकऱ्याची परिस्थिती काय, पेरणी सुरू आहे, नेमकं एकंदरीत शेतकऱ्याचं चाललंय तरी काय हे पाहणार आहोत. कारण पावसाने जी आहे ती ओढ दिली आहे आणि या ओढीत नंतर सुद्धा आशेने बळीराजा या ठिकाणी पेरणी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय सांगाल तुम्ही या ठिकाणी पेरणी करताय? खरं तर पाऊस नाही आणि अशा स्वरूपाची तुम्ही आता पेरणी करताय. नमस्कार. सगळ्यात पहिले मी LS मराठीचं मनपूर्वक अभिनंदन करतो. ते आमच्या बांधापर्यंत आलेले आहे. निसर्गाला कोप मारलेला आहे. पाऊस आलेला होता पण काही प्रमाणात आलेला आहे. पुरेपूर असा पाऊस झालेला नाही. आम्ही तर पेरणी केलेली आहे. खताचे आणि बियाण्याचे भाव गगनाला भिडलेले. खूप भाववाढ झालेली आहे. मजुरी खूप वाढलेली आहे शेताची आणि पाऊस जर नाही आला तर आमच्यावर दुबार पेरणीचं संकट येऊ शकते. मात्र तुम्ही या ठिकाणी पेरणी केलीत, खरं तर पावसाचे अजूनही काही चिन्ह दिसत नाही. आपण जर वरती पाहिलं तर अगदी मोकळा आभाळ आहे, काही कुठं ढग दिसत नाही पावसाचे. तुम्ही पेरणी नेमकी का इतका घाईघाईत केली? सर, लेट करून किती लेट करणार? पेरणी करण्याची एक योग्य वेळ असते. ती वेळ निघून गेल्यानंतर पेरणी करून काही उपयोग नाही ना. त्यासाठी आम्ही थोडासा पाऊस झालेला आहे, पेरणी करतोय. अशी अपेक्षा आहे पावसाने का तो येईल, म्हणून आम्ही त्या भरोश्यावर पेरणी करतोय. खरं तर तंत्रज्ञानाचं युग आहे आणि आज तुम्ही बैलजोडी घेऊन खरं तर या ठिकाणी शेतीची मशागत करताय. काय एकंदरीत इंधनाचे भाव देखील वाढलेत, तशा पद्धतीने काय शेतीवर याचा कसा फरक पडलाय? सर, इंधनाचे भाव वाढलेले, शेती करायला परवडत नाही. सगळ्या गोष्टी इंधनावर करायचं म्हणजे सोपं नाही. खूप पैसे लागतात आणि परवडत नाही मग शेती. काय काय नेमकं आता काय पेरलंय तुम्ही शेतात? आम्ही शेतात आता मक्का केलाय. किती क्षेत्र आहे आपलं? आमचं क्षेत्र तसं 25 एकर आहे, पण आज 2 एकर मक्का टाकलेला आहे. पण मग बियाणे काय भावाने? बियाणं साधारणतः 2000 रुपयाला एक बॅग असती. एकरी 2-2.5 बॅग पडतात. नाही, 4 किलोच्या. खताचे देखील भाव वाढलेत पण मात्र शेतीमालाला बाजार भाव नाही. एकीकडे तुम्ही आताच सांगितलं की 2000 रुपयांनी बॅग विकत घेतली 4 किलो बियाण्याची. कीटकनाशक, तणनाशक किंवा अगदीच सगळ्या खतं, औषधं, युरिया वगैरे असं दुपटीने किमती वाढल्यात. पण मात्र शेतीमालाची तशी आपल्याला परिस्थिती पाहायला मिळत नाही. अगदी कांदा झालं कवडीमोल भावाने विकला जातोय किंवा सोयाबीनचे बाजार देखील आता पूर्ण सीझन संपून सुद्धा असंच 4-5 रुपये फक्त वाढून त्यांना मिळत आहेत आणि ते आता बाजार मग काय याच्याकडं मग कसं उदरनिर्वाह करायचे शेतकऱ्यांनी? 5 वर्षापूर्वी बी मक्काचे भाव जे होते ते आज पण तेच आहे. त्यात काही फारशी अशी वाढ झालेली नाही. ज्या पद्धतीने खताचे भाव डबल झाले त्या पद्धतीने मक्का विकायला गेलं तर डबल भावाने विकल्या जात नाही.
अशाच परिस्थिती शेतीची. खरं तर इतक्या मोठ्या प्रमाणावर क्षेत्र आहे, 25-25 एकर तुमच्याकडे बऱ्यापैकी क्षेत्र बागायचे. पाण्याचं चांगलं तुमच्याकडे नियोजन आहे, पाणी आहे तुमच्याकडे अजून सुद्धा. जूनचा शेवटचा आठवडा आहे, पाऊसाचा थेंब नाही तरी पाणी आहे तुमच्याकडं. अशा तुमच्या भागात अनेक तरुण मुलं देखील शेती करतात. मात्र अशा तरुणांच्या लग्नासाठी म्हणा किंवा समाजात त्यांना एक तेवढा रिस्पेक्ट मिळालं जातं. ज्यावेळी सांगितलं जातं की शेतकरी आहे मुलगा, त्यावेळी कुठेतरी नाकारलं जातं ही गोष्ट. तर अशा तरुण पिढीला नेमकं काय तुम्ही शेतकरी म्हणून काय सांगा? शेतकरी म्हणून काय सांगाल सर, जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्याने जर पिकवलं नाही तर मला नाही वाटत काही त्या पुढं प्रोसिजर होईल. शेतकऱ्यानं शेती केलीच पाहिजे. कुठंतरी शेती बॅकफुटला जाणं आणि दुय्यम दर्जाचं स्थान मिळणं युवकांकडून शेतीला. उद्योग या अर्थात खूप मोठा अर्थक्रांतीचा विषय होऊ शकतो जर सरकारने तेवढं रस लावून मन लावून या गोष्टीत काम केलं आणि याचा शेतीचा विकास केला तर, किंवा तशी योजना राबवल्या तर. नेमकं सरकारने काय करायला पाहिजे? सरकार कुठं कमी पडते आज शेतकऱ्यांच्या मागे उभं राहायला? सरकारने आमच्या मालाला फक्त भाव द्यावा, आमच्या कष्टाचं चीज करावं. सरकारला आम्ही काहीच मागत नाही, आम्ही कर्ज माफ सुद्धा करा म्हणत नाही. पण आमच्या शेताला भाव न दिल्यामुळे आमच्यावर कर्ज होतं, बँका आम्हाला कर्ज देत नाही. सरकार म्हणतंय फक्त कर्ज माफ करणार. अक्षरशः फक्त नावापुरतंच आहे ते. सरकारने कर्ज माफ केलं पाहिजे. आपण इकडे पाहिलं की उद्योगपती असतात, उद्योजक असतात, करोडो हजारो करोड रुपयाची कर्ज जी आहे ती एका रात्रीत माफ होतात. मात्र शेतकऱ्याची तर 20,000, 30,000, 50,000 रुपयाची कर्ज माफ व्हायला 4-4 महिने प्रोसेस आणि अजूनही कर्जमाफी नाही. पाऊसही नाही, सगळीकडून नाही आणि सरकार सुद्धा शेतकऱ्यांच्या मागे उभं आहे. अशी परिस्थिती आहे. म्हणजे हो. जाणवते तुम्हाला? हो, जाणवते ना. कर्ज माफ व्हायलाच पाहिजे शेतकऱ्याचं. आज शेती करण्यासाठी भांडवल लागतं, शेतीला बियाणं खतं घेण्यासाठी पैसे लागतात, कोणाच्या पाठीमागे लग्न असतात, कोणाच्या पाठीमागे मुलीचं शिक्षण असतात, मुलांचं शिक्षण असतात. हा उदरनिर्वाह करण्यासाठी शेती करावं लागते. सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे काळजीने. एकंदरीत आपण पाहिलं तर शेतीमालाला हमी भाव सुद्धा भेटत नाहीत. अगदी जितक्या याच्यात ते पिकत नाही त्यापेक्षा कमी किमतीत ते विकावं लागतं. म्हणजे त्यातून नफा नाही तोटाच आहे. तर याला घेऊन रोहित पवार सरकारच्या दरबारी आंदोलन करतात. अनेक वेळा रस्ता रोको देखील तुमच्या भागात आता होणार आहे, किंवा अनेक नेते जे आहेत विरोधी पक्षातले ते आंदोलन करत असतात. तर एकंदरीत पाहिलं तर नेमकी सरकार, मी पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारतो, सरकार कमी कुठं पडते? आम्हालाच कळत नाही सरकार कुठं कमी पडतं. शेतकऱ्याकडे सगळेच का दुर्लक्ष करतात? शेतकरी आहे, याचं कृषी मंत्री कोणी माहिती आहे महाराष्ट्राचा? भरणे मामा. दत्तात्रय भरणे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान. माहिती आहे तुम्हाला एकंदरीत सगळं. म्हणजे एकंदरीत सरकारच्या योजनांबद्दल देखील माहीत असेलच. PM किसान असेल, अनेक योजना असतील. कोणत्या योजनेचा आता पण ग्राउंड लेवलला एकदम व्यवस्थित मला सांगा की यातल्या कोणत्या योजनांचा किती फायदा शेतकऱ्याला? शेतकऱ्याला सगळ्यात पहिले योजना देण्यापूर्वी शेतीमालाला पहिले भाव दिला पाहिजे. कोणतीही योजना द्यायची गरज नाही. आमच्या शेतीमालाला जर भाव दिला तर आमचा उदरनिर्वाह व्यवस्थित होतो, आमच्या मुलांचे शिक्षण व्यवस्थित होतं, आम्ही 2 पैसे आमच्यापाशी राहू शकतात. पण आमच्या शेतीमालाला हमी भावाप्रमाणे भाव भेटतच नाही. याकडे सरकारने लक्ष द्यावा. फळबाग तुमची आहे, किती क्षेत्राची फळबाग आहे आणि नेमकं काय परिस्थिती आहे सध्या? पाऊस नाही म्हटलं. फळबागेचं नुकसान भरपूर प्रमाणात होतं. पाऊस कमी जास्त झाल्यानंतर फळबागेचं नुकसान खूप होतं, गळ खूप होती. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पेरणीचं जो हंगाम आहे तो उलटून देखील गेलाय आणि या ठिकाणी पाऊस अभावी तो सुरू देखील करण्यात आलाय. आपण जर पाहिलं तर पारंपरिक पद्धतीने बैलजोड घेऊन, अगदी सर्जा राजाची जोडी घेऊन बळीराजा शेतात उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण नेमका काय या ठिकाणी ती पेरणी करतायत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. काय किती वेळ झाला ते या ठिकाणी काम करताय? काय सांगाल तुम्ही, किती वेळ झाले तुम्ही आता इथे या ठिकाणी पेरणी करताय? 3-4 घंटे झाले माझे. कसं काय आता इथं घाम बिम आलाय तुम्हाला, एवढं काम, तुमची बैल पण दमलीत, पण मग फायदा होतोय का शेतीत एवढं रामपून घाम गाळून? होत आहे ना, आता होतं ना, कसं काय होतं? पण मग बाजार नाही, बाजार भाव नाही अनेक गोष्टीला, मग कसं? आता तुमचं ये ना, आता भाव द्यायचा मला. पाऊस नाही आता.
त्यात आता शेतकरी वैतागले, त्यात आता पर अख्खा जूनच उलटून गेलाय तरी पाऊस नाही. ते तुम्हाला जास्त घाम आलाय, तुमच्या अंगात जास्त पाणी येते पावसापेक्षा आता सध्या. काय करायचं आता, घाम लावाच लागणार ना. पण मग कष्टात चीज होते का शेतकऱ्याच्या? एवढं तुम्ही इतकं पार ते म्हणजे नाही काही भेटलं तर आता करावंच लागणार आहे. त्याला सोडून जमलं का मागायला. पण मग आता इंधनाचे भाव देखील वाढलेत. आता बैल अनेक जण लोक परवडत नाही म्हणून ते देखील विकतात. जर पाहिलं आपण एकंदरीत परिस्थिती, कसं पाहतं एकंदरीत शेती व्यवसायाकडे आता तरुण पोरं जी शेती ते आता ते एकंदरीत काय म्हणजे काय वाटते, काय परिस्थिती? काय सांगता ज्याचे त्याचे हे राहतात काय तर. नाही म्हणजे जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या पोराला शेतकऱ्याचं पोरग आहे म्हणून सुद्धा पुरी मिळत नाही, आणि पोरगा शेती करतो मग तर नाहीच मिळत. मग काय नेमकं? आणि मग खायला तर सगळ्यांना पाहिजे, शेतातलं सगळं ताजं ताजं शहरातल्या लोकांना खायला पाहिजे किंवा सगळ्यांनाच खायला पाहिजे. मग शेतकरी नवरा का नको, नेमकं काय याचं उत्तर तुम्ही काय सांगाल मला? कष्ट करायची आजच्या मुलींना सवय नाही. शेतात फक्त शेत नावापुरतं पाहिजे. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर संपूर्ण ही परिस्थिती या ठिकाणी आहे, आणि त्यांनी त्यांच्या भावना आहेत शेतीप्रती त्या व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. अजून काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेऊयात आणि बघूयात नेमकं त्यांचं म्हणणं काय. आपण अजून एका शेतकऱ्याच्या बांधावर आहोत. यांची देखील पेरणी चालू आहे आणि यांची देखील लगबग सुरू आहे. ही जी संपूर्ण पेरणी आहे ती उरकण्यासाठी. दादा काय सांगाल, काय पेरताय तुम्ही शेतात? मका. पाऊस नाहीये एकीकडे जर पाहिलं तर आता जून देखील अर्धा उलटून गेलाय, म्हणजे संपतच आलाय शेवटचा आठवड्यात, तरी पाऊस नाही. मग आता तुम्ही पेरणी करते, नेमकं मग तुमचं उगवणार कसं पीक? पण पेरणीचा टाइम निघून चाललाय ना, त्यामुळे टाकून देत आहे, पेरून देत आहे आम्ही. कशी परिस्थिती एकंदरीत? पाऊस झालाय का तुमच्याकडे? नाही बरं काय पेरताय तुम्ही आता? मका. काय बाजारभावाने आणली बियाणे? बियाणं 2,000 बॅग, 4 किलोची बॅग 2,000. त्यांनी जसं आणलं तसंच. पण मला एक सांगा, आपण एवढ्या महागाचं बियाणं आणतो, पण खरंच शेतीमालाला एवढा बाजारभाव असतो का, भेटतो का? पुरतच नाही शेती. बरं कर्जमाफी झाली, फायदा झाला का? काहीच फायदा माफी झालीच नाही अजून. आम्ही तर एकदा बी बसलो नाही माफी. नाही त्याचे अटी निकष एवढे हे सगळं तरी माफीत बसलो नाही. आम्हा शेतकऱ्यांना कशाच्या अटी, कशाच्या जाचक निर्णय, काय सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे. शेतकऱ्याला अटी वगैरे शर्ती वगैरे लावायला नाही पाहिजे. शेतीशिवाय अजून काय तुमचं मग व्यवसाय? काहीच नाही शेतीशी दुसरं काहीच. ताई इकडे 2 मिनिटं. काय सांगाल तुम्ही? खरं तर दोघं मिळून पेरणी करताय. हे कोण तुमचे? एकंदरीत जर आपण पाहिलं तर आपण जर समाजात आत्ता जर बघितलं तर शेतकरी जर पोरगा शेती करतोय तर त्याला नाही म्हणतात लग्नाच्या वेळेस, आणि किंवा नुसतं घर जरी शेती पाहिजे घरी, पण जरी घरचे शेतकरी असले तरी मुली देत नाहीत. तर तुम्ही आता एवढी साथ देताना आता त्यांना आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर अनेक वेळा आपल्याला फिरायला जाणारं जोडपं दिसतं, ते पाहून आपल्याला भारी वाटतं. अगदी मॉलमध्ये शॉपिंग करणारं जोडपं पाहून भारी वाटतं, पण शेती करणारं जोडपं जेव्हा पाहिलं तेव्हा मग लोक नाक मुरडतात किंवा मुली नकार देतात शेतकऱ्याला. काय याच्याबद्दल वाटतं? त्याच्याबद्दल काय वाटणार आहे आता, जसं समोर जे जगात चालू आहे तेच आपल्यासोबत, आणि शेतकऱ्यासोबत जेवढं खुश असतं माणूस तेवढं इतर व्यक्तीसोबत नाही राहू शकत. भाव नाही अर्थात. खरं तर शेतीच्या मालाला बाजारभाव देखील मिळत नाहीत, अशी शेतीची परिस्थिती आहे. एकीकडे ही परिस्थिती, एकीकडे खत औषधं महाग झालीत. आता ते कमवतात, तुम्ही दोघं जोडीने कमवता, पण घर परपंच संपूर्ण तुम्ही जो गाडा रेटता, त्यात नेमकं काय भूमिका आहे? आता पैसे शिल्लक राहत नसतील तर आता शिल्लक नाही राहिलं, करावंच लागतं आता थोडंफार काही होईना, पण मग इकडून तिकडून कसं. पण मुलांचे शिक्षण आहे म्हणजे नेमकं मग कसं करता मग तुम्ही? मुलांच्या शिक्षणासाठी पण आता कर्ज माफी ते थोडंफार काही सवलत भेटली पाहिजे. बरं लाडक्या बहिणीचा फायदा होतो? लाडक्या बहिणीचं नाही मला एक पण हप्ता नाही भेटले, पण मग आता बंद झाले परत. काय तुम्ही केवायसी वगैरे केलं नाही का? केवायसी पण केली होती पण आलेच नाही परत. एकंदरीत आपण पाहिलं तर अतिशय दयनीय परिस्थिती, कारण ज्यांच्यासाठी ही योजना सुरू आहे, खऱ्या अर्थानं ज्यांना त्या गोष्टीची गरज आहे त्यांच्यापर्यंतच ह्या योजनेला पोहोचत नाहीत. मग काय अशा संपूर्ण योजनेला अर्थ आहे? तुम्हीच ठरवा, हे मी नाही, हे ते सांगताय. दादा जर आपण पाहिलं तर मी त्यांना जो प्रश्न विचारला तोच प्रश्न तुम्हाला परत विचारतो. मुली शेतकरी म्हटल्यावर नको म्हणतात लग्न, पण घरी शेती पाहिजे, मग ते तिथं जायचं नाही काही नाही पण पाहिजे. काय वाटतं एकंदरीत ह्या परिस्थितीकडे? मग वाईट वाटतं कुठेतरी शेतकरी? मग वाईट वाटतं ना, वाईट वाटतं खूप. आता शेतकरी मुलग्याला नाही म्हणल्यावर वाईट वाटणारच नाही. मग खायला सगळं पाहिजे, खायला सगळं ताजं पाहिजे, सगळं शेतातलं पाहिजे, मग शेतकरी नवरा का नको मुलींना? म्हणजे काय भावना आहे? बदलायला पाहिजे परिस्थिती.
बदलायला पाहिजे. काही एकंदरीत आता तुम्ही देखील या याच्यात आहे, एकंदरीत तुम्ही दोघं एकत्र काम करतात, काय सांगाल ज्या मुली शेतकऱ्यांच्या मुलांना नकार देतात त्यात? आता शेतकऱ्याचं कसं, शेतकऱ्याला पण अपेक्षा असतात आणि नोकरीवाल्यांना पण असतं, पण मग शेतीवाल्यांकडे थोडं मालाला भाव नाही भेटत, त्याच्यामुळं त्यांच्या अपेक्षा थोड्या मारावंच लागते. आणि नोकरीवाल्यांचं त्यांना ताजा पगार चालू असतो, त्यांना थोडंफार जसं वाटलं मनाला तसं करता येतं. पण शेतीवाल्यांचं तसं नसतं, मालाला भाव भेटला तर हे सगळं काही पुढचं. त्यात मालाला पण भाव नाही आणि पाऊस पण पडत नाही. एवढी पेरणी करतोय, आता पाऊस येईल की नाही येईल ते पण सांगता येत नाही. काही थोडंफार येतं पण त्याला पण भाव भेटत नाही. आता कांद्याला पण भाव नव्हता इतके दिवस, आता बाकीच्यांची काहींची आहे पण काहींची नाही आहे ना, सगळ्यांनाच नाही भेटत ना सगळं सारखं. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर हे जोडपं ह्या वावरात ते काम करत होते, पेरणीचं त्यांचं काम संपूर्ण सुरू होतं. एकीकडे आपल्याला ग्लॅमरस जोडपी पाहायला मिळतात, जसं मी सांगितलं की जे मॉलमध्ये फिरायला जातात ते आपल्याला हवेशी वाटतात, ते असं कल्चर आपल्याला हवंसं वाटतं. मात्र ज्यावेळेस शेतकरी शेतात जोडीने काम करतो, हे पाहायचं दृश्य कुठेतरी जे आहे ते आपल्या मनाला जे पटत नाही. ह्या ठिकाणी एक तरुण देखील आहे जो ह्या शेतात जे आहे ते खत टाकतोय. काय नेमकं टाकतोय तुझ्या? रासायनिक खत. काय बाजारभाव आहेत? 2100 रुपये वाढलेत किमती? हां, नवीन रेट. पण मग आता तू पेरणी करतो, मी बियाणं डबल भावाने आणायचं, खत औषध डबल भावाने आणायची, पण हे वाढलं 10 वर्षात, याची किमती वाढल्या. पण शेतीचा बाजारभाव जो त्या 10-15 वर्षापूर्वी होता, 20 वर्षापूर्वी, तोच आहे आता. मग काय मग काय नाही, काय उरत नाही आता. जे पहिलं 10 वर्षापूर्वी पिकाला भाव तोच आहे. आता खताचे भाव, बियाण्याचे भाव वाढले, सगळ्याचे भाव वाढले. काय वगैरे आहेत ते? नाही, काय नाही. एकंदरीत आता जर पाहिलं तर बाजारभाव नाही आहेत मालाला, आणि सरकारचं माफी देखील होईल असं सांगणार. ते काही फायदा झालाय ते कर्जमाफी? नाही झालीच नाही. किती क्षेत्र आहे तुमचं? 3 एकर. तुमच्या शेतीमालाला हमी भाव भेटावा, म्हणजे यासाठी सरकारने काय अजून तुमच्यासाठी काय योजना राबवल्या पाहिजे? सरकार कमी पडते कुठेतरी असं वाटतं शेतकरी आणि त्यात तरुण शेतकरी म्हणून. कर्जमाफी करायला पाहिजे आणि पिकाला योग्य भाव द्यायला. या संपूर्ण परिस्थितीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत काही ज्येष्ठ मंडळी आहेत की ज्यांनी संपूर्ण जो परिवर्तनाचा, शेतीतील परिवर्तनाचा जो काळ आहे तो प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिलाय. दादा, काय सांगाल तुम्ही? खरं तर या ठिकाणी एवढ्या भरूनात देखील आता काम करताय, पेरणीची कामं चालू आहेत. काय परिस्थिती होती पूर्वीची शेती आणि आत्ताची शेती? पूर्वीची पहिले ना जो भाव होता तो, आता कापूस पहिला 10-7 हजार रुपये होता, आता बी तोच चालू आहे. गोणीचे भाव झाले 2200-2100, आणि आता काय पुरवत नाही शेती करायला. तुम्ही मला खताचे भाव सांगितले, बरोबर. आता तुम्ही काय पेरताय? आता मक्का पेरवलो. मक्याचे बाजार कसे होते 10 वर्षापूर्वी? मक्काचे बाजार होते 1500-1600, आणि आता त्याचे. मग खताचे वाढले, डबल झाले. शेताचे आहे तेवढेच राहिले. शेताला भाव, पिकाला भावच नाही ना आमच्या काही. खताचे भाव दिले वाढून, पण मग शेती पिकाला भावच नाही. सरकारच्या कोणत्या योजनेचा फायदा होतो? आम्हाला फायदा कायच नाही झाला अजून. किती कर्जमाफी याच्या आधी बऱ्याच वेळा झाली, तुमच्याकडे तुमची किती वेळा झाली? आमची एकदा सुद्धा नाही झाली अजून. मी ना 2014 कर्ज गेलो, माफीच नाही बसलो. लोकांची दोनदा बसलो, माफीच नाही बसलो. तुमचे एकदा नाही झालं ना? आत्ता पण कर्जमाफी यावर्षी होणार आहे. शेतकरी असून माफच नाही झालं तर काय करत. माझ्या भाव दोनदा झाली माफ, पण माझं एकदा झालं, एकदा सुद्धा झालं. काय शेती करायला परवडते का? त्या काळात परवडत असला, आता त्या काळात परवडत, पण खर्च नव्हता काही शेतीला तेव्हा. आता शेतीला खर्चही जास्त. हा, बाजार नाही ना त्या तुलनेत. बाजार नाही. मग 2000 रुपये एका ट्रॅक्टरला नांगट आहे, रोटा आहे 2000, खत लागत एकरी 5 गोण्या. मग एवढं 15-20 हजार रुपये खर्च करून त्यातले आपल्या खिशात किती परत पैसे येत असतील? मग किती अंदाजे येत असतील परत? बट्टाईच पडायची. मजुरी करतो आपण घरून, त्याच्यामुळे आपल्याला आहे ना लोकच काम नाही करताना आपल्याला नेहमीच पैसे बाजारात पडतात. पण मग जर आता नवीन जी पोरं शेती करतात येतात, त्यांचे देखील लग्नाला अनेक अडचणी येतात. सगळे एकंदरीत सगळा अँगल जर आपण लक्षात घेतला तर आता शेती करणं फायद्याचं आहे का? काही राहिले का त्यात फायदा? शेती काहीच नाही फायदा, काही करे फायदाच नाही काही. पण मग सरकारला कळत नाही का? जर मला सांगतो 1 एकरला खर्च आहे ना, अद्रक लावायच्या 1-1.5 लाख रुपये खर्च आहे. त्यानंतर भावच भेटत नाही काही टायमाला. कुठेतरी सरकारने हमी भाव द्यायचा विचार केला पाहिजे. आता कांदे लावले होते, कांदे आम्ही आहे ना 2 एकर कांदे लावले होते. कांदे गण निघलेत, पण मग सोडून गेले, त्याला भावच नाही. काय करते, 300 रुपयांना 400 रुपयांना कांदे विकले. आता साधारण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून 5-6 महिने तर झाले कांदे काढून, बरोबर. पण आता आतापर्यंत पण तोच भाव आहे जो सुरुवातीला तोच भाव आहे. आता मग
का सडले आणि कांदे लोकांचे? तुला कमी होते आता वाढे भाव, पण मग आता जे असे कामचे हमी भाव पाहिजे आम्हाला. शेतीला हा 2,000 3,000 कामचेच कांद्याला भाव पाहिजे. PM किसान वगैरे योजनेचे 2,500-3,000 काय आता ते येतात का तुम्हाला फायदा होतो का? तेवढं येते फक्त बस, मग ते परवडत नाही ना आपल्या शेतीला. नाही परवडत ना. तेवढंच काय होतं. बरं आता एकंदरीत शेवटचा प्रश्न की या संपूर्ण परिस्थिती, खताचे भाव वाढले, सगळंच तुम्ही सांगताय, मी खत दुपटीने वाढले, औषधं दुपटीने वाढले, डिझेल पेट्रोल वाढले, त्याच्यामुळे अवजारांच्या सगळ्या अवजारांच्या ज्या किमती आहेत त्या वाढल्यात, शेतीचा मालाचा भाव हाय तोच आहे. आता तुम्ही नेमकं सरकारकडे काय अपेक्षा आहे तुमची, का शेतीसाठी काय केलं पाहिजे? शेतीला आम्हाला खताचे भाव कमी झाले पाहिजे, पुन्हा मालाला भाव पाहिजे. असे खताचे भाव वाढले ना, तसे तेव्हा 1,000 रुपयाला 1,200 रुपयाला कोणी भेटत होती. आता 2,000 भेटत, तेव्हा भेटत होता 7,000 8,000 रुपये कापसाला भाव. आता भेटायला कमीत कमी गोणीचे भाव 15,000 रुपये तरी भेटायला पाहिजे. शेती करून काही उपयोगच नाही मग. नाही ना, नाही असं मला वाटतं. काही उपयोग नाही ना. असं भाव वाटला मग परवडती, पण मग आता खताचे याचे भाव वाढले, पिकाला भाव नसलो काय परवडत नाही. या बाहेगाव गंगा परिसरात हे जे गाव आहे, या गावात सर्वत्र जे आहे ते पेरण्या चालू आहेत, कारण पुढचा जो हंगाम आहे तो त्याला उशीर होते. भले पाऊस नाही पडला, थोडा पडला, त्याच्यात ते आत्ता तरीही ते पेरण्या करतायत. शेतकरी आहेत काही आपल्यासोबत. एकंदरीत आता तुम्ही या ठिकाणी पेरण्या करतायत, एकंदरीत शेतीची परिस्थिती इकडे सध्या पाऊस नाही आहे. पाऊस अजून पडलेलाच नाही आहे आणि त्याच्यामध्ये पेरण्याला उशीर झालेला आहे. मग ह्या मालाला भाव कधी भेटणार? त्याच्यानंतर मग पाऊस पडल्यावर कधी उत्पन्न निघणार? मग ते बाजारात शेतकरी कधी विकणार? अशी परिस्थिती इकडे भागामध्ये. मजुरी काय आहे साधारण? मजुरी 500 रुपये माणसाची एका. हो, एका माणसाची 500 रुपये. आणि मग एवढं सगळं काम, सगळ्या गोष्टीची किमती वाढल्या, डबल झाल्यात, मजुरी वाढली, मजुरी सुद्धा डबल टिबल झाली. अर्थात त्यांचे कष्ट देखील आहेत त्यामागं, पण खत औषधांचे भाव वाढलेत. एकंदरीत मग शेतकऱ्याच्या मालाचे भाव नाही वाढले, मग त्याच्यावर काय वाटतं? पेट्रोलचे भाव वाढले, त्याच्यानंतर ते पेट्रोलचे भाव वाढल्यानंतर प्रत्येक वस्तूचे भाव वाढले, परंतु खताचे भाव वाढले त्याच्यामध्ये, पेट्रोलचे भाव वाढल्यानंतर, परंतु शेतकऱ्याच्या मालाचा भाव काही वाढत नाही. त्याच्यामध्ये मग हा शेतकरी काय करणार शेवटी? तो प्रत्येक वस्तूला टॅक्स देतो, टॅक्स देतो, खताला टॅक्स देतो, बियाण्याला टॅक्स देतो, फवारणीला टॅक्स देतो. मग या शेतकऱ्याच्या उत्पादनाला टॅक्स भेटून उत्पन्न निघतं का? निघतच नाही, मालाला भाव भेटतच नाही. एकंदरीत आता कर्जमाफी देखील होईल, येणार काही फायदा झालाय कर्जमाफीचा? अजून तर काही झालं नाही. समजा त्याच्या आधी कधी कर्जमाफीचे पैसे मिळाले होते काय? नाही, म्हणजे भेटले असले पण उत्पन्नाच्या नुसार कर्जमाफीचा काही उपयोग झाला नाही. काय अपेक्षा आहे सरकारकडून शेतीच्या बाबतीत, काय केलं पाहिजे सरकारने? हमी भाव फिक्स भेटायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक वस्तूचं उत्पन्न राहतो. समजा एखादी MRP वस्तू असते बाजारातली, तिला हमी भाव राहतो, MRP राहते, तशीच शेतकऱ्याच्या उत्पन्नाला हमी भाव पाहिजे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर ही संपूर्ण जी आहे ती शेतकऱ्यांची परिस्थिती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थात वैजापूर हा तालुका आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला. या ठिकाणी जी पेरणीसाठी जी लगबग आहे ती सुरू आहे, ती तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग जो आहे तो या शेताच्या बांधावर काम करतोय. शेतीचे मालक जे आहेत ते देखील त्यांच्याच खांद्याला खांदा लावून काम करतायत. अर्थात मजुरीच्या ज्या लोकांची मजुरी आहे त्याची रक्कम वाढली आहे. अर्थात त्यांचे कष्ट आहेत ते एका बाजूला. खताचे पैसे वाढलेत. जे खत आपण 1,000 रुपयाला घ्यायचं त्याची किंमत आता 2,000 झाली आहे. औषधांची परिस्थिती तसेच. पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यानंतर अवजार जे वापरली जातात शेतात, ट्रॅक्टर असले व त्याची भाव वाढलेत. सगळ्याच्या किमती दुप्पट झाल्यात. मात्र जे शेतकऱ्याचं उत्पन्न आहे ते अगदी तुटपुंज आणि तेवढंच जेवढं आधी होतं 10, 15, 20 वर्षापूर्वी तेवढंच आत्ता राहिले. त्याच्यामुळं हा शेतकरी फक्त एक अपेक्षा व्यक्त करतोय की आम्हाला कर्जमाफी नको, कर्जमुक्ती नको, कोणत्याही सरकारच्या योजना नको, 2,000 3,000 रुपये महिना नको. फक्त आमच्या शेतीमालाला जो आहे तो हमी भाव द्या. आम्ही कष्टाने पिकवलेल्या मालाला जो आहे तो योग्य भाव द्या. आता एक विनंती मी तुम्हाला करतो, ग्राहकांना करतो. ज्यावेळी आपण खरेदीसाठी बाजारपेठेत जातो, अगदी मॉलमध्ये ज्या पद्धतीने आपण जातो तिथे आपण किमतीशी घासाघीत करत नाही. अगदी जितकी किंमत म्हणतात तितकी आपण देऊन टाकतो. तोच संकल्प करूयात आपल्या बळीराजासाठी, शेतकऱ्यासाठी. कारण जर तो शेतकरी जगला तर हा संपूर्ण भारत देश, हे जग 2 टायमाचं आपलं जे
अन्न आहे ते मिळू शकतो आणि आपला उदरनिर्वाह जो आहे तो करू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांची एकच एक अडचण म्हणूयात ती आहे, त्यामुळे काही नको, फक्त आमच्या बाजारभाव शेतीमालाला जो आहे तो योग्य मिळावा एवढीच सरकारकडे त्यांची अपेक्षा आहे. कॅमेरामॅन दिनेश सिंगसह मी प्रथमेश तांबे, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजी महाराजांच्या पावनभूमीतील महागणपतीच्या आशीर्वादाने पंचतारांकित MIDC म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावचा आवाज बनवून प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी LS मराठीच्या माध्यमातून आम्ही येतोय आपल्या गावी, आपल्या दारी.